टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किती खटाटोप करावा लागतोय याचं आदर्श उदाहरण तुम्हाला मी दाखवतोय। भिवापूरच्या शाळेत जाण्यासाठी या गावावरनं हे विद्यार्थी जे आहे ते निघालेले आहे आणि बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आहे। तुम्ही बघा, हे बघा, म्हणजे या विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही। कसे बसे हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आत बसलेले आहे आणि अशी परिस्थिती आहे। हे बघा, तुम्ही गर्दी दाखवला एक म्हणजे चक्क जे एंट्री गेट आहे तिथपर्यंत विद्यार्थी बसलेले आहे। कुठे चालला रे भाऊ, तू कुठे चालला? भिवापूर। तुम्ही कुठे चालले? भिवापूर। आणि रोज अशीच गर्दी असते? बस नाही दुसरी आहे पण घेत नाही त्या बस मध्ये। रोज मग असं उभ्याने जावं लागतं? एक एक बोला, काय परिस्थिती आहे? बसला पाहिजे, जागा नाही होत बस मध्ये जागा नाही होत, उभं जावं लागते, दररोज उभं जावं लागतं। ही परिस्थिती आहे, म्हणजे उभं राहायला पण जागा नाही विद्यार्थ्यांना। आणि ग्रामीण भागात स्कूल बसेस नसतात, एस टी महामंडळाच्या बसेसनं हे सगळे विद्यार्थी जे आहे ते शाळेत जात असते। तुम्ही ही गर्दी परत एकदा दाखवतोय, मी पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे या मार्गावर ताई तू कुठून बसली, कुठल्या गावून बसली? बघा, तिला येऊ दे इकडे या। मांगलीवरून बसली, इथून नक्षीफाट्यावरून तिकडून 4 किलोमीटर पायदळ यावं लागते आणि इथं बसावं लागते आणि दररोजच असं उभं जायचं आणि दररोजच इकडे मग उभं यायचं। आम्हाला नक्षी मांगली म्हणून एक बस पाहिजे। मग रोज असं असते का? आजच आहे? रोजच असते, तिकडूनही बसून नाही, बसासाठी तर जागाच नाही भेटत। दररोज पायदळ जा पायदळ या आणि इथं बसायला पण नाही भेटत। पायदळ जा, उभ्यानंच जावं लागते, तर एकही दिवस बसायला नाही भेटत। किती वेळ लागते जायला आता 8 किलोमीटर। किती विद्यार्थी आहे? सर्व जेवढे उभे आहे ते सर्वच इच्छेच आहे नक्षी मांगलीचे। विद्यार्थ्यांची स्थिती आता आहे आणि पाय ठेवायला जागा या बसमध्ये नाही। अख्खं ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये सुद्धा विद्यार्थी बसलेले आहे आणि त्यामुळे साधी मागणी आहे या विद्यार्थ्यांची की आमच्या गावावरनं एक बस जी आहे ती या ठिकाणी सुरू व्हावी। एस टी महामंडळाचे अधिकारी इथे आहेत। सर, इथे विद्यार्थ्यांना पाय ठेवायला पण जागा नाही, तुम्ही इथे आले अनायसे म्हणून भेट झाली, त्यांची मागणी आहे की एक बस सुरू व्हावी या फाट्यावर। आहे ना, मागे आहे ना बस। रोज आम्हाला असंच जावं लागतं? नाही, असं ठराविक वेळेने बसेस राहतात, टायमिंग ठरलेले आहे त्यांच्या। शाळेच्या वेळेला नवीन बस देऊ शकत नाही ना, इथं बस दिलेल्या बसेस स्पेशली मुलाकरताच बसेस राहते आपल्या। वास्तविकता काही वेगळी आहे बघा। हे विद्यार्थी परत एकदा मी दाखवतोय, बस पाहिजे तुम्हाला? ग्रामीण भागातल्या शिक्षणाची ही अवस्था या ठिकाणी आणि मागणी आहे की एक बस या शाळेसाठी या मांगली गावावरनं सुरू व्हावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।